याच्यामध्ये वाचलं तर त्याच्याद्वारे सगळं झालं आहे असं समजत आहे. हालेलुया. इकडे पण तोच आहे, कारण सर्व काही त्याच्यापासून त्याच्याद्वारे व त्याच्या प्रीत्यर्थ आहे, त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. हालेलुया. त्याच्यापासून त्याच्याद्वारे त्याच्यासाठी. हालेलुया. त्याच्यापासून त्याच्याद्वारे त्याच्यासाठी सर्व काय आहे. हालेलुया. हे पृथ्वी आणि आम्हाला आणि सर्व काय परमेश्वर आपल्यासाठी परमेश्वरासाठी निर्माण केलेलं आहे. परमेश्वर निर्माण केला, परमेश्वरासाठी हे निर्माण केला, हे आम्ही पहिला समजून घेतलं पाहिजे. हालेलुया. आम्हाला परमेश्वर त्याच्यासाठी निर्माण केला आहे आणि हे पृथ्वी सर्व काय परमेश्वर त्याच्यासाठी त्यांनी निर्माण केलेलं आहे. आम्हाला आम्ही निर्माण केलेलं नाही, परमेश्वर आम्हाला निर्माण केला, त्याच्यासाठी आम्हाला परमेश्वर निर्माण केलेला आहे. हालेलुया. रोमकरास पत्र 5वा अध्याय 8वा वचन. 5:8 रोमर 5:8. पाचवा अध्याय 8वा वचन. रोमर 5:8. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावलाय. हालेलुया. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण. हालेलुया. परमेश्वर आमच्यावर किती प्रेम करत आहे याच्यातून आम्हाला दाखवत आहे. परमेश्वर आमच्यावर किती प्रेम करत आहे. हालेलुया. आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावलाय. हालेलुया. आम्ही येशू मध्ये आला, थोडासा आज्ञा पालन केलं, नंतर येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलं नाही आहे. आम्ही पापी असताना येशू ख्रिस्ताला आम्ही ओळखत नाही, ते वेळीच येशू ख्रिस्त आमच्यासाठी पापासाठी मरण पावलाय. हे परमेश्वराचं प्रेम आहे. हालेलुया. आम्ही पापी असताना येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी मरण पावलाय. एवढा परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. हालेलुया. परमेश्वर एवढा आमच्यावर प्रेम करत आहे, आम्ही पण परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे आहे. परमेश्वर आपलं स्थान सोडलाय, मानव रूप धारण करून या जगामध्ये आलाय. येशू ख्रिस्त निर्दोष होतो, काही पाप केलं ना होतो, पण आम्ही सर्वांनी पाप केलं हे 100% कराय, कोणी योग्य नाही आहे. हालेलुया. आमचं पाप त्यांनी स्वतःवर घेतलं आहे. पवित्र परमेश्वर हालेलुया आमचं पाप स्वतःवर घेतलं आहे आणि आमच्यासाठी तो वधस्तंभामध्ये मरण पावला. एवढा परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. हालेलुया. हे परमेश्वराचं प्रेम आहे. आम्ही देवाच्या मुलं आहे, देवाच्या आज्ञा पालन केलं तर तेच प्रेम आमच्यामध्ये भरणार आहे. हालेलुया. आता आम्ही किती परमेश्वरावर प्रेम करत आहे. हालेलुया. आम्ही काय सर्व गोष्टी आमच्यापेक्षा जास्ती परमेश्वरावर आम्ही प्रेम करत आहे काय. परमेश्वर न्यायाधीश पण आहे. आम्ही पापी असताना परमेश्वर पहिला सारखं नोवाच्या समय सारखं आम्हाला मारून टाकण्यासाठी त्याच्याकडे पूर्ण अधिकार आहे. हालेलुया. तरी पण ते आम्हाला मारून ना टाकता आमच्यासाठी स्वतः मरण पावलाय. एवढा परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. आता आम्ही किती परमेश्वरावर प्रेम करत आहे. हालेलुया. रोम 8:28 मध्ये असं लिहिलं आहे, देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांना
आणि देवावर प्रीती करणाऱ्यांना सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होत आहे. हालेलुया. काय आम्ही परमेश्वरावर प्रेम करत आहे काय? आम्ही स्वतःवर प्रेम करतो, नाही तर परमेश्वरपेक्षा जास्ती दुसऱ्या गोष्टीवर दुसऱ्यावर आम्ही प्रेम करत असताय. हे स्वतःला विचारायचे क्वेश्चन मार्क आहे. काय मी परमेश्वरावर प्रेम करत आहे, नाहीतर माझ्यावर प्रेम करत आहे, नाहीतर दुसऱ्यावर मी प्रेम करत आहे, नाहीतर दुसऱ्या गोष्टीवर मी प्रेम करत आहे. हालेलुया. आता रोमकरास 8:32 मध्ये असं लिहिलं आहे, देवाने आमच्यासाठी आपलं एकुलता एक पुत्रालाच बळी दिला आहे, बाकी सर्व काय देणार नाही काय. हालेलुया. पिता परमेश्वरासाठी एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त होतो, त्यालाच पिता परमेश्वर आमच्यासाठी दिला आहे. हालेलुया. म्हणजे इथे परमेश्वर आमच्यावर किती प्रेम करत आहे, आम्ही परमेश्वराला किती गरज आहे. जाऊन दे सर्व पाप केलं आहे, जाऊन दे नरकात असं सोडलं नाही आहे. आम्ही स्वर्गामध्ये आला पाहिजे, आम्ही देवाच्या मुलात आला पाहिजे, म्हणून परमेश्वर आमच्यासाठी आपलं एकुलता एक पुत्रालाच बळी दिलेला आहे. आता परमेश्वर आमच्यावर किती प्रेम करत आहे आणि परमेश्वरासाठी आम्ही किती गरज आहे हे आम्ही विचार केला पाहिजे आहे. येशू मध्ये आम्ही आहे, आम्ही देवाच्या मुलं आहे असंच आम्ही टाकलेलं नाही आहे. आमच्या आरेकासाठी पिता परमेश्वराने स्वतःच्या पुत्राला वधस्तंभामध्ये बळी दिलाय. एवढा परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. हालेलुया. आता परमेश्वर एवढा आमच्यावर प्रेम करत असलं तर परमेश्वरापासून आम्हाला विभक्त काय करू शकतो? थोडासा त्रास आम्हाला वेगळं करू शकतो. काही इकडे वचनामध्ये लिहिलं आहे, नांगडेपण, उपास, हे सगळं तुम्हाला देवापासून वेगळं करू शकतं काय? काय आम्ही थोडासा त्रास आला तर परमेश्वराला सोडून देतो, परमेश्वराचे आम्ही ऐकत नाही. हालेलुया. परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे, म्हणून आमच्यासाठी परमेश्वर आपले एकुलता एक पुत्र दिलाय. एवढा परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. आता आम्ही किती प्रेम करत आहे? माझे जात सोडणार नाही, माझे धर्म सोडणार नाही, माझ्या भाषा सोडणार नाही, हे सोडणार नाही, ते सोडणार नाही. हालेलुया. परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. आता आम्ही परमेश्वरावर किती प्रेम करत आहे? काय पहिला स्थान आमचे प्रेम परमेश्वर आहे काय? पूर्ण हृदय, मन, आत्मा सर्व लावून आम्ही परमेश्वरावर प्रेम करत आहे काय? आता या जगामध्ये मुलगा मुलगी एक दुसऱ्यावर प्रेम करत असलं तर जास्ती फोनवर बोलत असणार, तेच विचार करत असणार. हालेलुया. काय आम्ही परमेश्वरावर एवढं प्रेम करत आहे काय? परमेश्वरासाठी सर्व काय करण्यासाठी तयार होणार आहे. लोक परमेश्वरासाठी आपलं जीवन पण बळी दिला, आपल्या लहान मुलांना पण बळी दिला. जीवन नको, मला परमेश्वर पाहिजे. जीवन जाऊन दे, मी परमेश्वरासाठी जीवन देणार आहे. ऑलरेडी बायबल मध्ये पण आहे. त्याच्यानंतरच्या विश्वास ठेवणाऱ्याच्या जीवनामध्ये पण घडलेल्या गोष्टी आहेत. हालेलुया. काय आम्ही परमेश्वरावर प्रेम करत आहे काय? नाहीतर परमेश्वराकडे राहिलं तर थोडा चांगलं मिळणार आहे, चांगल्या गोष्टी पूर्ती परमेश्वरावर. हालेलुया. अनेकाने स्वतःला एक गोष्टी विचारायच्या आहे, काय मी पूर्ण हृदय, मन, आत्माने परमेश्वरावर प्रेम करत आहे काय?
परमेश्वर माझ्या प्रेमामध्ये पहिला स्थानामध्ये आहे काय? परमेश्वरावर प्रेम, बाकी सगळं नंतर. हे लेवल मध्ये मी आहे काय? नाहीतर परमेश्वराच्या ठिकाणी दुसरा मानव आहे आणि दुसरा माझी इच्छा आहे, मी आहे. हालेलुया. आम्ही परमेश्वरावर जे पहिला स्थान प्रेम केलं पाहिजे, ते स्थानावर स्वतःवर आम्ही प्रेम करत आहे काय? दुसऱ्यावर प्रेम करत आहे काय? स्वतःची इच्छा आहे काय? आणि काही गोष्टी आहे आम्ही परखलं पाहिजे आहे. परमेश्वराला पहिला स्थानामध्ये आम्ही ठेवून प्रेम केलं पाहिजे आहे. परमेश्वर माझ्यासाठी आपलं जीवन बली दिलं आहे. मी परमेश्वरासाठी सर्व काय तयार आहे. मला परमेश्वर पाहिजे. मी परमेश्वरावर प्रेम करत आहे. हालेलुया. पण भिवू नको, देवाचे वचन सांगत आहे आपलं जीवन आम्ही मुकेल तर आपलं जीवन आम्हाला मिळणार आहे. नाही मला येशूसाठी गेलं तर हे जाणार ते जाणार आहे म्हणून हे सगळं आम्ही बघत विचार करत असलं तर ते सगळं आमच्या जीवनातून निघून जाणार आहे. हालेलुया. आता माझ्याकडे टू व्हीलर आहे, ते येशूसाठी मी वापरलं तर गाडी खराब होणार म्हणून मी वापरत नाही आहे. आता काय होणार आहे? गाडी नक्की खराब होणार आहे. आता येशूसाठी मी वापरला आहे, ते गाडी खराब होणार नाही, चांगलं असणार आहे. हे सिंपल आहे, मी उदाहरणासाठी सांगत आहे. हालेलुया. येशू आमच्या जीवनामध्ये पहिला स्थानमध्ये आहे काय? आणि दुसरा गोष्टी आहे. हालेलुया. खरंच आम्ही येशूच्या पाठलाग करत आहे काय? देवाची भीती आमच्यामध्ये आहे काय? देवाच्या वचनाला आदर करत आहे काय? देवाचे वचन ऐकून वचनात असं लिहिलं आहे मी असं करणार, असं मी करत आहे काय? अनेकांनी आज स्वतःला विचारा. हालेलुया. परमेश्वर तर आपलं प्रेम प्रगट केलं आहे. स्वतःच्या पुत्राला आमच्यासाठी बली देऊन आपलं प्रेम परमेश्वर प्रगट केलं आहे. आता आम्ही पूर्ण हृदय मन आत्मा पहिला स्थान परमेश्वरावर प्रेम करत आहे काय? दुसरा गोष्टी आहे आम्ही परखलं पाहिजे आहे. हालेलुया. आणि परमेश्वरावर पूर्ण हृदयाने आम्ही प्रेम केलं पाहिजे आहे. आकाश पृथ्वी सर्व अधिकार परमेश्वराकडेच आहे. परमेश्वराला आम्ही नाही म्हटलं ते टिकणार नाही आहे. हालेलुया. परमेश्वरासाठी आम्ही दिलं ते बहुगुणित होऊन आम्हालाच मिळणार आहे. परमेश्वर जीवनदाय हे पृथ्वी निर्माण केलाय, तो आमच्यासाठी आपल्या पुत्राला बली दिलाय. परमेश्वरावर विश्वास ठेवला तर आम्ही नाश होणार नाही आहे. आता स्तोत्र संहिता पहिल्या अध्यायामध्ये लिहिलं आहे रात्रंदिवस देवाचे वचन मनन करा. आम्ही जगाचे रीतिरिवाज नियम हे विश्वास ठेवत आहे काय? देवाचे वचन मनन करत वचनात असं लिहिलं आहे, वचनात असं लिहिलं आहे, असं आम्ही करत आहे. हालेलुया. कधी कधी आमच्यामध्ये वचन नसताय, जगी गोष्टी सगळं आमच्यामध्ये भरून असताय. योहान आणि पेत्र चलत जात होतो मंदिरात, त्यावेळी लंगड्या होतो. त्यांनी सांगितलंय आमच्याकडे सोना चांदी नाही आहे, आमच्याकडे जे काय आहे ते देतो, येशूच्या नावाने बूट आणि चल. हालेलुया. आमच्या हृदयामध्ये देवाचे वचन भरून असलं पाहिजे आहे. काय वचन बोलताय त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे काय? नाहीतर जगिक नियमावर आम्हाला विश्वास आहे. असं केलं तर असं होणार, असं केलं तर असं होणार. हालेलुया. देवाचे वचन सत्य आहे. आकाश पृथ्वी नष्ट होईल, देवाचे वचन नष्ट होणारच नाही आहे. आम्ही देवाच्या मुला म्हटलं तर देवाच्या वचनावर आम्हाला विश्वास पाहिजे आहे. हालेलुया. देवाच्या वचनावर स्वतःला विश्वास पाहिजे आहे.
खूप काय वचनावर आम्हाला वचनावर विश्वास नाही, पण जगिक गोष्टीवर आम्हाला विश्वास असताय. हालेलुया. पण रात्रंदिवस देवाचं वचन आम्ही मनन करत राहायला पाहिजे आहे. आता सुवार्ता ऐकलाय, जे विश्वास ठेवलाय त्याच्या जीवनामध्ये वचन खूप मोठा कार्य केला आहे. जे विश्वास ठेवलं नाही आहे त्यांच्या जीवनामध्ये काही झालं नाही आहे. आम्ही विश्वास ठेवत नाही आहे म्हणून वचनामध्ये काही होत नाही आहे, म्हणून जगी गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवत बसतो. त्याचे कारण काय आहे? आमच्यामध्ये विश्वास कमी पडत आहे, विश्वास नाही आहे. हालेलुया. आकाश पृथ्वी नष्ट होईल, देवाचे वचन नष्ट होणार नाही आहे. ते वचनावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आहे आणि परमेश्वरावर आम्ही प्रेम केलं पाहिजे आहे. चांगल्या गोष्टी येईपर्यंत परमेश्वर, थोडा त्रास आला तर आता परमेश्वर नको. हालेलुया. सर्व गोष्टी परमेश्वर बघत असतात. परमेश्वराला किती दुःख होणार आहे. मी तर यांच्यासाठी माझ्या जीवनाची बली दिला आहे, की माझ्यासाठी थोडा पण त्रास नाही आहे. हालेलुया. जेपर्यंत आम्ही देवाकडून चांगल्या गोष्टीचीच अपेक्षा करत असतो, त्रासामध्ये त्याला नाकारतो, आत्मिक मध्ये आम्ही वाढवलं नाही आहे, लहान मुलासारखे आहे. हालेलुया. मी पहिलाच एकदा सांगितलं होतं, मुला लहान असतात त्यावेळी आई वडील त्यांना सांभाळताय. हालेलुया. आणि मुला मोठा होणार त्यावेळी मुलाच्या कंधावर घराची जबाबदारी येत आहे. नंतर तो काय करताय? माझ्या आई वडिलांना सांभाळवय, माझ्या मुलांना सांभाळवय, माझ्या बायकोला सांभाळवय, म्हणून ते काम करणार आहे. हालेलुया. आम्ही देवाच्या घरामध्ये आला अजून लहान मुलासारखेच आहे. काय देव आम्हाला हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. आम्ही आत्मिक मध्ये वाढून देवाच्या घरासाठी मी काय केलं आहे, देवासाठी मी काय केलं आहे, मला काय करायचं आहे, हे विचार करून आम्ही देवासाठी आम्ही काय करतो हे विचार केला पाहिजे आहे. हालेलुया. येशू मध्ये आम्ही आहे, गॅरंटी आहे आम्ही सर्वकालिक जीवनामध्ये जाणार आहे. येशू मध्ये आम्ही जे काय श्रम करतो ते व्यर्थ होणार नाही, फल आम्हालाच मिळणार आहे. हालेलुया. जगिक लोक तेच करत आहे. वाईट लोक पण चांगले लोकांवर त्यांना चांगलं करताय, त्यांच्यावर प्रेम करत आहे, त्यांना वाईट करत आहे, त्यांना प्रेम करत नाही आहे. हालेलुया. परमेश्वराकडून चांगलं येत असलं तर धन्यवाद, थोडा त्रास येत असलं तर थोडा बाजूक जाणार. हालेलुया. हर परिस्थितीमध्ये परमेश्वरावर आम्ही खरं प्रेम केलं पाहिजे आहे. दुःख असून दे, सुख असून दे, कुठला पण परिस्थिती असून दे, मी येशू बरोबर चलणार आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्यासाठी बाकी असताना आपल्या जीवनाची बली दिला, हे विचार करून बघा. परमेश्वर एवढं आमच्यावर प्रेम करत आहे आणि हे सृष्टीच्या मालकच्या समोर मालकला आमचे एवढा गरज आहे. आमच्यासाठी त्यांनी आपल्या पुत्रालाच बली दिला आहे. कुठला समस्या काही आम्हाला काही करू शकणार नाही आहे, कारण परमेश्वर आमच्यावर एवढं प्रेम करत आहे, आमच्यासाठी आपल्या पुत्राला बली दिला आहे आणि ते परमेश्वराकडेच सर्व अधिकार आहे. हालेलुया. आम्ही साधा लोक नाही आहे. जगाच्या गोष्टी, जगिक लोकांविषयी आम्हाला भीती वाटलं नाही पाहिजे आहे. आकाश पृथ्वी निर्माण करणारा देवाचा आम्ही मुलं आहे. आकाश पृथ्वी सर्व अधिकार येशू ख्रिस्ताकडेच आहे. तो आमच्यासाठी आपले जीवन बली दिलेला आहे. आम्ही असंच टाकलेलं नाही आहे. आम्ही देवाच्या मुलं आहे. हालेलुया. हर परिस्थितीमध्ये येशू बरोबर आम्ही ठाम उभं राहायला पाहिजे आहे. आमच्या जीवनातून देवाची महिमा झाला पाहिजे आहे.
हालेलुया. वरच्या वर प्रेम, वरच्या वर देवाच्या आज्ञा हे सोडून थोडा टीप येसू बरोबर आम्ही चाललं पाहिजे आहे. खरं प्रेम केलं पाहिजे, खरं येसू बरोबर आम्ही चाललं पाहिजे आहे. असं आमचं जीवन वाढलं पाहिजे आहे. जेपर्यंत येसू मध्ये आम्ही लहान मुलासारखी आहे, जगिक लोक आणि आमचं काही फरक नसणार आहे. देवाचे वचन सांगत आहे. हालेलुया. मत्ती सुवर्तमान 7 अध्याय. मत्ती 7:13-14. मत्ती 7:13-14. खूप वेळा वाचलेलं वचन परत तुम्हाला आठवण करतो. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नासाकडे जाणारा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि तेथून आत जाणारे पुष्कळ आहेत, परंतु जीवनाकडे जाणारा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्याला तो सापडतो ते तोडके आहे. हालेलुया. जीवनाकडे जाणारा दरवाजा कसा आहे? अरुंद व मार्ग संकोचित आहे. हे कोणी बदलू शकणार नाही आहे. कुठलं सेवक असून दे, कोणी असून दे, बदलू शकणार नाही आहे. जीवनाकडे जाणारा मार्ग कसा आहे? अरुंद आहे आणि संकोचित आहे. हालेलुया. त्याच्यामध्येच आम्हाला प्रवेश केला पाहिजे आहे. नाही मला हे मार्ग चलता होणार नाही आहे. हालेलुया. आणि रुंद व पसरट मार्ग पाहिजे तर ते नासाकडे घेऊन जाणार आहे आम्हाला. हालेलुया. मला रुंद आणि पसरट मार्ग पाहिजे, ते मार्गातच मी चालणार आहे. असं आम्ही चालत असलं तर आम्ही नासाकडे जाणार आहे. जीवनाचा मार्ग कसा आहे? अरुंद आणि संकोचित आहे. त्याच्यामध्येच आम्हाला चालावं लागणार आहे. हालेलुया. परमेश्वर कोणाला जबरदस्ती करत नाही आहे. क्लिअर कट आहे परमेश्वर. परमेश्वराचं वचन कधी बदलणार नाही आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्या बरोबर आहे, म्हणून आम्ही अरुंद मार्गामध्ये, संकोचित मार्गामध्ये पण आम्ही चालू शकतो, हे विश्वास ठेवला पाहिजे आहे. हालेलुया. 22 अध्याय मत्ती 22 மூணாவது வசனத்தில். மத்தேயு 22 22 अध्याय 3 वचन. अध्यायामध्ये 3 वचनापासून. आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिलं होते त्यांना बोलवण्याकरिता त्यांनी आपला दास पाठविले, परंतु ते येईनात. पुन्हा त्यांनी दुसरा दास पाठविले व तेच म्हटलं की आमंत्रितास असं सांगा, बघा मी जेवण तयार केलं आहे, माझे बैल व पुष्ट पशु कापलं आहे, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानी चला. तरी एक मनावर ना येता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेलाय. हालेलुया. हे कोण लोक आहे? आमंत्रित केलेले लोक आहे, आमंत्रण मिळालेले लोक आहे. पण जे वेळी सगळं जेवण तयार झालाय ते वेळी बोलवताना काय, कोण शेतामध्ये गेलाय, कोण व्यापार करण्यासाठी गेलाय. इकडं आमंत्रणाला दुर्लक्ष केलाय आणि आपला आपला मनाप्रमाणे आपल्या आपल्या कामामध्ये गेलाय. हालेलुया. आणि बाकीच्याने त्याच्या दासात धरून त्याचा अवमान केले व तास जीवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्यांनी आपले सैनिक पाठवून ते कादक्याचा नाश केले व त्याचे नगर चालून टाकले. मग तो आपल्या दासात म्हणाले, लग्नाची तयारी आगे करी, परंतु आमंत्रित लायकीचे ना होते. हालेलुया. परमेश्वर आम्हाला निवडलेला आहे, पण आमंत्रितासाठी आम्ही लायकी नाही होत असं आम्ही देवाला दुर्लक्ष करायचं नाही आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला बोलवला आहे,
ते लायकीचे जीवन आम्ही जगलं पाहिजे आहे आणि सर्वकालिक जीवनामध्ये आम्ही प्रवेश केला पाहिजे आहे. परमेश्वराला आम्ही दुर्लक्ष करत राहिलं, आम्ही सर्वकालिक जीवनाच्या लायकी गमावून बसणार आहे, लाश होणार आहे. हालेलुया. एवढं परमेश्वर मला सर्वकालिक जीवनासाठी निवडलं आहे. हालेलुया. मी आता सगळं सोडून येशूच्या मागे चालणार आहे आणि सर्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. असं आम्ही निर्णय घेऊन गेलं तर आम्ही सर्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. हालेलुया. 14वा वचन त्याच्यामध्ये, कारण बोलवलेला पुष्कळ आहेत पण निवडलेला तोडके आहेत. हालेलुया. बोलवलेला पुष्कळ आहेत, निवडलेला तोडके आहेत. ते तोडक्यामध्ये आम्ही असण्यासाठी जागृत असलं पाहिजे. देवाचं भीती पाहिजे, देवाच्या वचनचा आदर केलं पाहिजे, कारण देवाचे वचन आम्ही पालन केलं पाहिजे, देवावर प्रेम केलं पाहिजे. हालेलुया. देवाचे वचन पेत्रमध्ये असं सांगत आहे, पेत्रमध्येच असणार, देवाच्या कर भक्ती करायची आमची इच्छा असलं तर कर भक्ती करण्यासाठी देव सर्व सपोर्ट आम्हाला मदत करणार आहे. हालेलुया. देवाचे विरुद्ध जीवन जगत असलं तर न्याय करण्यासाठी देव आम्हाला राखून ठेवणार आहे. हालेलुया. कारण आम्ही देवावर प्रेम करत आहे, देवाची भक्ती करायची आहे, देव नक्की मदत करणारच आहे. कारण सर्व अधिकार त्याच्याकडेच आहे, सर्व पृथ्वी त्याच्याच आहे. हालेलुया. बोलवलेलं खूप लोकांना बोलवलेलं आहे, त्याच्यामध्ये निवडलेला थोडा लोक आहे. ते थोडा लोक मध्ये आम्ही असलं पाहिजे, तर जागृत असलंच पाहिजे आहे. हालेलुया. आता रनिंग रेस मध्ये भाग घेणारा व्यक्ती पुढे आम्ही कुठे पोहोचलं पाहिजे ते मनात ठेवून धावत राहिलं पाहिजे. इकडे तिकडे बघत राहिलं, गोष्टी करत राहिलं तर ते जिंकू शकणार नाही आहे. परमेश्वर आम्हाला सर्वकालिक जीवनासाठी बोलवलं आहे, ते आमच्या डोळ्याच्या पुढे असलं पाहिजे आहे. नंतर आम्हाला काही त्रास समजणार नाही आहे. देवाच्या मागेच आम्ही चालणार आहे. आम्हाला परमेश्वर सर्वकालिक जीवनासाठी निवडला आहे हे सैतानाला माहिती आहे, म्हणून सैतान फसवण्यासाठी प्रयत्न करत असणार आहे. आमचे मन कठीण होत जाणार आहे. हालेलुया. म्हणून आम्हाला सर्वकालिक जीवनासाठी बोलवलं आहे, ते मी सर्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणारच आहे. म्हणून येशूच्या मागे चालत राहिलं तर सर्वकालिक जीवनामध्ये आम्ही प्रवेश करणार आहे. एक जगामध्ये असं लिहिलं आहे, धार्मिकाच्या सर्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणंच खूप कठीण आहे. पापी आणि देवाला ना मानणारा, येशू ख्रिस्ताचे सुवार्ता ना स्वीकारणाराच्या गाल काय होणार आहे. हालेलुया. परमेश्वराला असं परिस्थिती नाही की स्वर्गामध्ये कोणी नाही आहे, ए रे बाबा करत नाही आहे परमेश्वर. हालेलुया. आता आम्ही जाऊन जबरदस्ती सुवार्ता सांगत असतो, पण एक वेळ येणार आहे, कृपाचा काळ संपलं तर खूप लोक आतमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार आहे, पण त्यांना आतमध्ये प्रवेश करता येणार नाही आहे. देवाचे वचन सांगत आहे, खूप लोक प्रयत्न करणार आहे पण त्यांना प्रवेश करता येणार नाही आहे. नाहीतर हे जगामध्ये असताना जगाच्या अनुसार एन्जॉय करूया, नंतर मरताना बघूया, असं होणार नाही आहे. स्वतःला आम्ही फसवणार आहे. आता कामाला बोलवताना ते मालक 11 वाजता 10 वाजता जाऊन पण लोकांना आणलं, 11 वाजता पण आणलं, नंतर 2-3 वाजता पण लोकांना आणला. 2-3 वाजता येला त्यांना तेवढाच पगार आहे आणि सकाळी येला त्यांना पण तेवढाच पगार आहे. मरायचे पहिला पश्चाताप करूया, आम्ही स्वर्गामध्ये जाऊया, जोपर्यंत जगामध्ये जीवन जगूया, ते होणार नाही आहे. सकाळी येला तो पण काम करतच राहिला, उशीर राहिला ते पण काम करत राहिला. आम्हाला सुवार्ता मिळालाय, सुवार्तावर विश्वास ठेवून येशूच्या मागे आम्ही चालत राहिलं पाहिजे. हालेलुया.
म्हणून येशू ख्रिस्तावर आम्ही प्रेम केलं पाहिजे. रात्रंदिवस आमच्या मनामध्ये वचन असलं पाहिजे आहे. देवाची भीती आमच्या जीवनामध्ये पाहिजे आहे. काय करा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा असं मी माझे जीवन आहे काय. हालेलुया. नीतिसूत्र 25 अध्याय 13వ వచనం. நீதிமொழிகள் 25:13. कापणीचे समय जसं बर्फाचं ते तसं विश्वासू सासू तेच पाठवणारास आहे. कारण तो आपला धनियाचा जीव कार करीतो. हालेलुया. परमेश्वर या पृथ्वीमध्ये आम्हाला ठेवलेला आहे. हालेलुया. आमच्या जीवनाविषयी परमेश्वर संतुष्ट झाला पाहिजे आहे. असं आमचे जीवन या पृथ्वीमध्ये असलं पाहिजे आहे. आमचे घर स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला स्वर्गासाठी निवडला आहे. तरी पण या पृथ्वीमध्ये आम्हाला परमेश्वर आपलं दूत म्हणून आम्हाला ठेवलेला आहे. येशू ख्रिस्ताला साक्षी म्हणून आम्ही रोजचे जीवन जगलं पाहिजे आहे. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त काय आम्हाला जबाबदारी दिला आहे ते करण्यासाठीच या पृथ्वीमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे. आम्ही आमचे घर स्वर्गामध्ये आहे. आम्ही या जगामध्ये प्रवासी आहे. परमेश्वर आम्हाला काहीतरी कामासाठी इकडे ठेवलं आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर आमच्या जीवनामध्ये संतुष्ट झाला पाहिजे असं आमचे जीवन असलं पाहिजे. आमच्या जीवनातून देवाची महिमा झाला पाहिजे. देवाची गौरव झाला पाहिजे आहे. देवाला आवडणारा, देव का ठेवलाय ते काम करणारा असं या पृथ्वीमध्ये आम्ही जीवन जगत असलं पाहिजे आहे. देवाच्या योजनेमध्ये आम्ही आहे. परमेश्वर आमच्या हर एक गरज पूर्ण करणार आहे. परमेश्वर आम्हाला सुरक्षित करणार आहे. परमेश्वर आम्हाला सांभाळणार आहे. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये देवाच्या योजनेमध्ये आम्ही असलं पाहिजे आणि देव आमच्या जीवनाविषयी संतुष्ट झाला पाहिजे. हालेलुया. हे आम्ही स्वतःला विचार केला पाहिजे. स्वतः काय मी देवाच्या वचनानुसार आहे काय, देवाची इच्छा अनुसार आहे काय, काय देवाच्या सारखे स्वभाव माझ्या जीवनामध्ये बदलत आहे काय. कोणी परफेक्ट नाही आहे पण थोडा थोडा आमच्या बदलत गेला पाहिजे आहे. हालेलुया. आमच्या जीवनातून देवाचे गौरव महिमा झाला पाहिजे आहे. इब्री लोकासपत्र 2 अध्याय 1వ వచనం. इब्री लोकासपत्र एब्रिया 2:1. हे कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावलं पाहिजे. नाहीतर आपण ते पासून भागवत जाऊ. हालेलुया. हेच कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावलं पाहिजे आहे.
येशू ख्रिस्ताच्या मागे आम्ही चालण्यासाठी विशेष लक्ष लावलं पाहिजे आहे. हालेलुया. विशेष लक्ष नाही लावलं तर आपण ते पासून बळकवत जावं. सर्वकालिक जीवन आम्हाला मिळणार नाही आहे विशेष लक्ष नाही लावलं तर. हालेलुया. परमेश्वरावर पहिला प्रेम आमचं असलं पाहिजे. परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे. ऐकलेल्या गोष्टीकडे येशूच्या मागे चालण्यासाठी विशेष लक्ष लावून येशूच्या मागे आम्ही गेलं तर आम्हाला सर्वकालिक जीवन मिळणार आहे, नाहीतर नाही मिळणार आहे. हालेलुया. देवदूतांच्या द्वारे सांगितलेलं वचन तर तुरुट झालं आणि प्रत्येक उल्लंघनाच्या व आज्ञाभंगाच्या यथार्थनीय न्याय फल मिळाले. हालेलुया. प्रत्येक उल्लंघनाच्या व आज्ञाभंगाच्या फल मिळालं आहे. तर आपण एवढा मोठा तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल ते हालेलुया. एवढा मोठा तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपण कसं निभाव लागेल. हालेलुया. तारण म्हणजे आमच्यासाठी सर्वपेक्षा श्रेष्ठ आहे. ते तारण आम्हाला मिळालं आहे ते सांभाळून ठेवलं पाहिजे आहे. सोना चांदी नाव कमावणं सर्व गोष्टीपेक्षा श्रेष्ठ आमच्यासाठी तारण आहे. ते आम्ही सांभाळून ठेवलं पाहिजे आहे. हालेलुया. म्हणून देवावर प्रेम केलं पाहिजे आणि येशूच्या मागे चालण्यासाठी विशेष लक्ष लावलं पाहिजे आहे. परमेश्वर आम्हाला सर्वकालिक जीवनासाठी निवडला आहे. सर्व गोष्टीपेक्षा मोठा काय तारण आहे. आम्हाला माहिती आहे का नाही माहिती नाही, पण शैतानाला माहिती आहे एवढा मोठा तारण आमच्याकडे आहे. म्हणून ते चोरी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, पण आम्ही सांभाळून ठेवलं पाहिजे आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद करणार.